सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकारण होताना पाहायला मिळतंय। शिवाय राजकारण तापलेलं सुद्धा आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। येवल्यावाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा, मंत्रिपद देऊन सुद्धा भुजबळांना बळीचा बकरा बनवलं। हा जीआर आहे, त्यामुळे कोर्टात गेले तरी काहीही होत नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी हा भाजपचा डीएनए असं भाजपचे नेते म्हणतात। मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनंच ठरवावं, छगन भुजबळांकडून स्पष्ट। सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे, हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। जीआर बद्दल भुजबळांना संशय। हैदराबाद गॅझेटचा सरसकट वापर केला तर ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी येतील असं भुजबळांना वाटतंय। ओबीसी समाजाच्या उपसमितीमध्ये संभ्रम असणाऱ्या वाक्यांवर चर्चा होईल, मंत्री बावनकुळेंची माहिती। मंगळवार बुधवारी बसणार आहोत, त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। तर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे दोन्ही गट समाधानी असतील तर त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करू नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा। खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक। सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा। त्यांनी कुठे चिडचिड केली नाही, कुठे आदळापड केली नाही, ते अत्यंत संयमाने त्यांनी सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे। जीआरमुळे मराठवाड्याला फायदा होणार, मराठवाड्याला काही मिळू नये अशी भावना लोकांची होती। दरम्यान आम्ही कुणाच्या ताटातलं घेतलं नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं या संदर्भात वक्तव्य। आणि सगळ्यात मोठं आता हा सगळ्यात जास्त बेनिफिट जो आहे ना हा मराठवाड्याला होणार आहे, म्हणून मराठवाड्याला काही मिळूच नाही असे सुद्धा काही लोकांची भावना आहेत। भूमिका स्पष्ट आहे ना, आम्ही काही कुणाच्या ताटातलं घेत नाही, या ताटातलं त्या ताटात टाकत नाही। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंचा मोर्चा। महसूल मंत्र्यांनी आम्हाला जीआरचा अर्थ समजावून सांगावा, मराठ्यांना टप्प्याटप्प्यानं ओबीसीत घुसवणार का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा, नेत्यांच्या भूमिकेनं समाजाची दिशाभूल होऊ नये, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। ते नेते आहेत त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही, काय त्यांनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा। समाजाची जे नेते मंडळी असते त्या नेते मंडळीच्या कुठल्याही वक्तव्याने समाजाची दिशाभूल होऊ नये। मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत केली आहे, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल। महाराष्ट्रातील जनतेनं निश्चिंत राहावं, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। जे समाजाला आवश्यक आहे, कुठेही समाजामध्ये तिढा निर्माण न होता जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत। जीआरमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचा सुद्धा उल्लेख करण्यात यावा। जरांगेंची विखेंकडे मागणी, तर जीआरमध्ये दुरुस्ती करता येईल, राधाकृष्ण विखे पाटील यांचीही यावर प्रतिक्रिया। आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही, काही गरज नाही। जीआर चांगला आहे, सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं, बस का? जीआर दुरुस्त सुधारित काढायचं सांगितलं।